निवडणूक आयोग म्हणजे सत्ताधाऱ्यांचा एजंट. निवडणूक आयोगाचा क्लीन चिटचा कारखाना देशासाठी धोकादायक. बिनविरोधी निवडून येणाऱ्या नगरसेवकांच्या मुद्द्यावरून संजय राऊतांची घणाघाती टीका. राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा याच आठवड्यात होण्याची शक्यता. वरिष्ठ सूत्रांची माहिती. तर राज्य निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेच्या तारखेकडे सगळ्यांचं लक्ष. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुरात होणार प्रकट मुलाखत. युतीच्या उमेदवारांकडून मुलाखतीचं आयोजन. ठाकरे बंधूंच्या मुलाखतीला फडणवीसांची मुलाखत देणार टक्कर. तुम्ही पालकमंत्री आणि 5 वर्षात तुम्ही काय केलं हे विचारतात. अजित पवार या शहरातील जनता खुळी नाहीये. मंत्री चंद्रकांत पाटलांकडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना उत्तर. लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही. जाहीर सभेत रवींद्र चव्हाणांचं वक्तव्य. काँग्रेसकडून तीव्र संताप. जनतेच्या मनात कोरलेलं नाव पुसता येत नसतं, लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही. रवींद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुखांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर रितेश देशमुखांची जोरदार टीका. पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं निधन. वयाच्या 82व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. आणि मुंबईतल्या महालक्ष्मी रेसकोर्सचा होणार कायापालट. 295 एकरवर साकारणार भव्य सेंट्रल पार्क. मुंबईकरांना न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्क सारखा अनुभव घेता येणार. यावेळेला मी पाहिलं तिथला असणारा काँग्रेसचा अजेंडा काय, तर विलासरावांच्या असणाऱ्या पूर्णच्या पूर्ण विलासराव फार मोठे नेते होते, मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलंय. परंतु त्यांनी त्यांच्याच बाबतीमध्ये त्यांनाच घेऊन आपण मतदान करावं, विलासरावांना घेऊन मतदान करावं, विलासराव यांनाच फोकस करून काँग्रेस तिथे मतदान मागताय. त्यामुळे त्या ठिकाणी आता नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात झालेलं काम, महायुतीच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी केलेलं काम, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी विकासात्मक ज्या दृष्टिकोनातून झाल्या त्या संदर्भात मी तसं म्हटलं. परंतु तरी सुद्धा त्यांचे चिरंजीव माझे अत्यंत चांगले मित्र आहेत. त्यांच्या जर त्यामधल्या भावना दुखावल्या असतील तर मी नक्कीच त्यांची दिलगिरी घेतो. ते असं म्हणाले की लोकांसाठी जगलेल्या माणसाची नावं एकच मनावर कोरली असतात. मी एकच गोष्ट पुन्हा मी तेच सांगेन, तुम्ही ते पूर्ण म्हटल्यानंतर पॉलिटिकली या सगळ्या गोष्टीकडे पाहू नका. माझी पुन्हा तेच विनंती आहे, त्यांच्या चिरंजीवांना तेच सांगण्याचा मी प्रयत्न करेन. जर त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर त्याची दिलगिरी. पण ती लातूरकरांची दिलगिरी व्यक्त करतात. पुढचा प्रश्न लातूरकरांची दिलगिरी व्यक्त करतात की चिरंजीवांची? चिरंजीवांनी त्या संदर्भामध्ये जेव्हा म्हटलं त्यावेळेला मी हेच म्हटलं की विकासाचं राजकारण हे त्या ठिकाणी व्हायला हवं. नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये लातूरकरांनी त्या ठिकाणी डेव्हलपमेंटला प्राधान्य दिलं पाहिजे, हे फार महत्वाचं आहे. केंद्रीय मंत्री श्री पाटील असं म्हणाले की शिवाजी महाराज हे पाटीदार समाजाचे असं त्यांनी दावा केलेला आहे. मी आज छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये इथल्या असणाऱ्या नागरी सुविधांच्या संदर्भात एवढं एक उत्तर द्या. ह्या इथल्या असणाऱ्या नागरी सुविधा या अतिशय गतिमान पद्धतीने हे कोण देऊ शकतं, तर ते फक्त न फक्त केंद्रातलं नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार आणि राज्यामधलं असणारं देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं महायुतीचं सरकार देऊ शकतं. त्यामुळे छत्रपती संभाजी नगरमधील सर्व मतदारांना मी विनंती करायला आलो आहे की आपलं मतदान हे भारतीय जनता पार्टी कमळ या चिन्हासमोर द्यावं. धन्यवाद. रवींद्र चव्हाण यांनी जे वक्तव्य विलासराव देशमुख यांच्याविषयी केलेलं होतं त्याच्याविषयी त्यांना पुन्हा पत्रकारांनी विचारलं असता
कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिलेली आहेत. त्यांना काय म्हणायचं होतं हे त्यांनी सांगितलेलं आहे. छत्रपती संभाजीनगर मध्ये ते होते आणि संवाद साधत होते. भाजप कार्यकर्त्याचा उत्साह बघता लातूरमधून विलासराव देशमुख यांच्या आठवणी पुसल्या जातील यात शंका नाही, असं विधान केलं होतं भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी. लातूरमध्ये घेतलेल्या सभेत ते बोलत होते. चव्हाणांच्या या वक्तव्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी नाराजी नोंदवली. अमित देशमुख यांनीही रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. महाराष्ट्राची ही काही संस्कृती नाही असं म्हणत अमित देशमुख यांनी रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याचा निषेध केला होता. त्यावर आत्ता आपण रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया सुद्धा ऐकली. आपल्या सर्वांचा उत्साह बघितल्यानंतर लक्षात येत आहे की 100% विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील यात काही शंका नाही. रवींद्र चव्हाण यांनी जे विधान केलंय हे राजकारण आता कुठल्या स्तरावर चाललंय हाच प्रश्न सगळ्याला पडलेला आहे. दुर्दैवी आहे, त्यांनी असं विधान करायला नको होतं आणि लातूरची ही संस्कृती नाही आहे, किंबहुना महाराष्ट्राचीच ही संस्कृती नाही आहे. या विधानाचा मी निषेध करतो आणि त्याचा निषेध सर्वत्र होतोय अशी माझी माहिती आहे. दरम्यान प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या या वक्तव्यावर रितेश देशमुख यांनीही टीका केली आहे. लिहिलेलं पुसता येत नाही, कोरलेलं नाही असा टोला त्यांनी लगावला. दोन्ही हात वर करून सांगतो, लोकांसाठी जगलेल्या माणसांची नावं मनावर कोरलेली असतात. लिहिलेलं पुसता येतं, कोरलेलं नाही. जय महाराष्ट्र. ची बातमी पाहूयात. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीला मुंबई हायकोर्टानं स्थगिती दिली आहे. MCAची निवडणूक 6 जानेवारीला नियोजित होती आणि या निवडणुकीआधी अध्यक्ष रोहित पवार यांच्या नेतृत्वात आजीव सदस्यांची संख्या 154 वरून थेट 571 नेण्यात आली आणि त्यामुळे माजी क्रिकेटपटू केदार जाधव आणि लातूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष कमलेश ठक्कर यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. नातेवाईक, राजकीय व्यक्ती आणि कार्यकर्त्यांची नावं मतदार यादीमध्ये घुसवल्याचा रोहित पवार यांच्यावर आरोप आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. गोविंद, खरं तर हा अत्यंत धक्कादायक प्रकार मानला जात होता क्रीडा विश्वामध्ये आणि त्यावरच याची दाखल करण्यात आली होती आणि त्या याचिकेच्या सुनावणी दरम्यान पुढील कोणताही आदेश येण्यापर्यंत म्हणजे या आज जी होणारी अध्यक्षपदाची निवडणूक होती ती स्थगित करावी असे आदेश न्यायालयाने दिलेले आहेत. या सगळ्या प्रकाराबाबत न्यूज 18 लोकमत मार्फत आपण जी मतदारांची यादी आहे या यादीमध्ये कुंती पवार, ज्या रोहित पवारांच्या पत्नी आहेत, सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे किंवा रोहित पवार यांच्या सासरची जी मंडळी आहेत यांची नावं असल्याची सगळ्यात आधी माहिती न्यूज 18 लोकमतने दाखवली होती. त्यानंतर मोठी खळबळ उडाली आणि मग क्रिकेट विश्वातनं अशा संदर्भात जे आरोप घेतले जात होते ते याचिकेमध्ये त्याचं रूपांतर झालं आणि न्यायालयासमोर जेव्हा हे सगळे मुद्दे ठेवण्यात आले त्यावेळेस जे MCAचे वकील किंवा बाजू मांडणारे होते त्यांना समाधानकारक उत्तरही देता आले नाही की 400 ही सगळी जी मतदार आहेत ती कशा कारणासाठी घेतली, यांचा क्रिकेटशी योगदान काय आहे, संबंध काय आहे, अशा अनेक प्रश्न विचारले गेले. मात्र त्याचं उत्तर समाधानकारक न आल्यामुळे आता ही आजची होणारी निवडणूक स्थगित केल्या गेली आहे. पुढील आदेश येईपर्यंत हा रोहित पवारांना त्यांच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळाला मोठा धक्का मानला जातोय आणि याचं उत्तर आता रोहित पवार कडनं काय दिलं जाते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. बरं गोविंद, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी.